स्कूल नाही, आधी सिस्टीम ठीक करो. स्कूल ठीक करो या मोहिमेने शालेय शिक्षण चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. ही स्वागतार्ह बाब असली तरी या अभियानाची दिशा आता बदलण्याची गरज आहे. CGP आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता आपल्या मोहिमेचा रोख धोरणकर्त्याकडे वळवणे गरजेचे आहे. का तर केवळ सरकारी शाळांमध्ये जाऊन उणिवांचे सनसनाटी व्हिडिओ चित्रित करणे आणि शिक्षकांना मुलांसमोर अपमानित करणे यामुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेविषयी समाजात अविश्वासाची भावना वाढीस लागते. पालक घाबरून आपल्या मुलांना अवाढव्य फी आकारणाऱ्या खाजगी शाळांच्या जाळ्यात ढकलतात. त्यामुळे अंतिमतः बहुजन आणि गरीब मुलांचेच इथं बेसिकली नुकसान होणार आहे. शिक्षकांचा जर तिथं अपमान होत असलेला जर तो व्हिडिओ सर्क्युलेट झाला तर अगदी त्या शिक्षकांना पण थोडंसं डिमोटिवेट फील होतं. पहा, शाळांमध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे बेसिक नीड्स नाही आहेत. आता त्या बेसिक नीड्स का नाही आहेत तर ज्या आपल्या ग्रामपंचायती आहेत पहा, त्या ग्रामपंचायतीकडे फंड नाही आहे. ओके, त्यामुळे ते शाळेला फंडिंग देऊ शकतात का तर बिलकुल नाही. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेकडेच फंड नाही आहे. बेसिकली तो प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला तिथून सिस्टीम आपल्याला तिथून सुधारावी लागेल. आता अगदी शिक्षकांनी त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. म्हणजे त्यांनी आता अगदीच चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पहा की सरकारी शाळेचा वर्ग हा केवळ 4 भिंतीचा नसतो, तो गरिबांच्या, शेतमजुरांच्या आणि वंचितांच्या मुलांच्या डोळ्यांतील स्वप्नांचे मंदिर असतो. त्या वर्गात बसणारे लेकरू अंगावर फाटके कपडे घालून येत असेल पण त्यांच्या डोळ्यात आभाळ केवळ घेण्याची जिद्द असते. शिक्षक जेव्हा स्वतःच्या खिशातून पैसे टाकून त्या मुलाला वही पेन देतो, त्याचे डोळे पुसतो आणि त्याला अक्षर ओळख करून देतो, तेव्हा ती कोणतीही शासकीय ड्युटी नसते तर ते एका पिढीचे घडणे असते. अशा शिक्षकाला व्यवस्थेच्या अपयशाचे बळी बनवून चव्हाट्यावर अपमानित केले जाणार असेल तर ते केवळ शिक्षकाचे खच्चीकरण नसून त्या गोरगरिबांच्या स्वप्नांची केलेली क्रूर हत्या ठरेल.